सतीश स्ट्रायकिंग कडे आहे आणि डायगो नॉन स्ट्रायकिंग कडे. दोघांनाही टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटचा अनुभव फार जास्त आहे. फुलटॉस बॉल, सतीश खंडा पडत नाही थंडा, कारण इथे त्याच्या बॅट मधून दमदार षटकार आले. 6 धावांशी त्यांनी पुन्हा दाखवून दिलं, अजूनही माझी ताकद मी झोकतोय या क्रिकेटमध्ये. 6 धावांशी पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि आता 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 14. 12 चेंडू आणि 14ची गरज. रुपेश डिकोना गोलंदाजी मार्गावर येतील कदाचित. मैदान क्रमांक 1 वर 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 14ची गरज आहे. रुपेश डिकोना अनेक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानामध्ये ते उतरत असतात. त्यांच्यासोबतच त्यांचा पूर्ण परिवार इथे मॅच बघण्याकरता आला. त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी फ्लॉरेन्स डिकोना या सुद्धा उपस्थित झालेत. कोर्टामध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा केला होता इरादा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झालेत. एकदा मारली, चांगलं फिल्डिंग झालं, चांगला चेंडू टाकला होता रुपेशने. 1 धाव, एका धाबेनिशी धाव फरक पुढे सरकल्या. धाबा लागले जात आहेत या पहिल्या तर 34 धाबा. या षटकामध्ये चमत्कार होऊ शकतोय. बघितलं तर मिडलिंग झालंय, चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. फक्त एकच धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा केला इरादा, खराब थ्रो झाला आणि त्यामुळे या 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 पुढे जाते. धाबा लागले जात आहेत 36 धाबा. 36 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता 47 धावांचं टार्गेट होतं. धाबा झाले त्या 36. अजून 11 धावांची गरज आहे. मैदान क्रमांक 1 वर 11 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 मध्ये 11. सरळ बॅटचा वापर केला. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू गॅप मध्ये जाईल काय? एकच धाव. चांगली गोलंदाजी होते. गोलंदाजी चांगली असून चालणार नाही तर विकेट मिळवावं लागेल यावेळेला रुपेश डिकोना या गोलंदाजाला. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 धाबा. जिंकण्याकरता आता 9 मध्ये पाहिजे 10 धाबा. 9 मध्ये 10 पाहिजेत. मैदान क्रमांक 1 च्या दिशेने आपण आहोत. आता वळूया मैदान क्रमांक 2 च्या दिशेने. सलगच्या 3 बॉलवरती 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 4थ्याच बॉलवरती 3 धावा धरून पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटक्यावरती 15च्या घरामध्ये 15 रन्स आणि स्कोर कार्ड लागले गेले. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. काँग्रेस कमिटी यांचं विशेष कौतुक असेल. कालच्या दिवशी विजय शेठ पाटील यांना आपण बघितलं गेलं. एक सुंदर व्यक्तिमत्व, सुसनगर गावातील शपथ उद्योजक, एक चांगले समाजसेवक म्हणून नेहमी आपण त्यांना पाहतात. कालच्या दिवसात त्यांचं आगमन झालं होतं स्पर्धेच्या माध्यमातून आणि ज्या ज्या वेळेला आपण विजय शेठ पाटील यांच्या पुढे जातो, आमची एखादी स्पर्धा आहे, आमचा एखादा कार्यक्रम आहे, कुठल्याही व्यक्तीला परत खाली पाठवत नाही आहे, ही त्यांची खासियत आहे आणि नेहमीच एक चांगले व्यक्तिमत्व पाहिले गेलेत. विजय शेठ पाटील एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि 2 धावा ठिकाणी गंभीर झालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण की यष्टीरक्षक चपळ आहेत. बॉलपर्यंत पोहोचलेत. या बॉलवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 18च्या घरामध्ये पहिल्या षटकाचा खेळ गंभीर झालाय. 18 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 18 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पुन्हा एकदा संदीप जिगावण सर सज्ज असतील ग्राउंड क्रमांक 1 च्या दिशेने. मैदान क्रमांक 1 वर आता खेळ खेळत चालला. मॅच संपवल्या आणि जे येशू नायगाव टीमने हा मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन हनलक नर्सेस टीम. स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवला. 3 षटकांमध्ये या 47 धाव पूर्ण केलेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आता संधी देऊया डीजे मास्टरला. ऐकूया सुमधुर गीत.